इन्फ्लुएन्सर प्रसाद आणि दीपिका वेद पाठक यांचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड झालंय। वेद पाठक यांचं सोशल मीडियावरचे सगळे अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले। लाखो फॉलोअर्स असलेले इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट बंद झालेत। अकाउंट सस्पेंड का याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। फूड ब्लॉगिंग हे जोडपं करत असायचं। प्रिसिका असं त्यांच्या अकाउंटचं नाव होतं, मात्र प्रिसिकाचे सगळे सोशल मीडिया अकाउंट्स हे सस्पेंड करण्यात आलेले आहेत। त्यामागे कुठलंही कारण समोर आलेलं नाहीये, कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। प्रसाद आणि दीपिका वेद पाठक यांचे हे सोशल मीडिया अकाउंट्स, अनेक फॉलोअर्स त्यांचे होते। आपल्या खास शैलीमध्ये व्हिडिओ करण्यासाठी हे जोडपं फेमस होतं। फूड ब्लॉगिंग हा मुख्यत्वे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरच्या कंटेंटचा गाभा होता। अशातच त्यांचं अकाउंट का बंद करण्यात आलंय याचं कारणही देण्यात आलेलं नाहीये। प्रसाद वेद पाठक यांनी केलेल्या एका पोस्ट नंतर ही कारवाई झालेली आहे असं कळतंय। मला आणि माझ्या पत्नीला काही झालं तर त्यासाठी मेटा जबाबदार असेल अशा आशयाची त्यांनी पोस्ट केलेली होती। प्रिसिका या नावाने त्यांचे हे सोशल मीडिया अकाउंट्स होते आणि त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी हे जोडपं प्रसिद्ध होतं। मात्र अचानक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर घाला आलेला आहे। त्यांचे अकाउंट सगळे सस्पेंड करण्यात आलेले आहेत। आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार आपल्यासोबत आहेत। धनंजय, अशा प्रकारची ही कारवाई होणं मुख्यत्वे काय कारणं असू शकतात? यांचे प्रकरण म्हणजे यांचं अकाउंट जर तुम्ही फॉलो करत असाल तर अशा प्रकारची सस्पेन्शनची कारवाई कशामुळे असू शकते असं वाटतं? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, येतो। प्रिसिकाचं अकाउंट तुम्ही फॉलो करत होतात का आणि त्यांच्यावरही अशा प्रकारे हो, follow करत सस्पेन्शनची कारवाई होणं याचं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? नाही, मी आतापर्यंतची जी माहिती घेतली आहे ना, ती माहिती अशीच आहे की अचानक त्यांना मेसेज आलाय की तुमचा अकाउंट डिलीट केलेला आहे आणि त्यांना रिकव्हर साठी सुद्धा ऑप्शन्स दिलेले नाही आहे। म्हणजे का झालंय, कशामुळे झालंय, काहीच नॉलेज नाही आहे, त्यातलं काहीच माहिती नाही आहे। अचानकच हा त्यांच्यावरती झालेला घात आहे। पण धनंजय, अशा प्रकारची ही कारवाई होणं याला काहीतरी कारण असतं। म्हणजे बरेचदा त्यांचे नियम असतात की हिंसक कंटेंट असेल किंवा समाजाला त्रास देणारा कंटेंट असेल, असे कंटेंट्स असतील तर ही कारवाई होऊ शकते। यांच्या खात्यावरती असं काही दिसलं का किंवा अशी काही त्यांची पोस्ट किंवा व्हिडिओज त्यांचे काही समोर आलेले होते का? नाही, कधीच नाही। म्हणजे मी तर ऍक्च्युली त्यांना बघून मी सुद्धा व्हिडिओ करायला चालू केले आणि खूप चांगले मित्र आहेत ते आमचे। मी त्यांचा कंटेंट नेहमी फॉलो करतो, मी त्यांच्या तिन्ही अकाउंटला फॉलो करत असतो। पण त्यांच्याकडून कधी चुकीचा व्हिडिओ पडलेला नाही किंवा कुठला अपशब्दवाला व्हिडिओ पडला नाही किंवा वल्गर व्हिडिओ पडलेले नाही किंवा दुसरे कोणतेच असे ना ते कधी जुगार प्रमोट केलेत किंवा काय प्रमोट केलंय, कुठली चुकीची जाहिरात पण त्यांनी केलेली नाही। हे का झालं हे आमच्यासाठी सुद्धा एक शॉकिंग आहे। पण धनंजय, हे आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आम्ही बघतोय, तुम्ही आहात, हे जोडपं आहे, इतर अनेक सोशल इन्फ्लुएन्सर, असं फुल टाइम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनता येतं का? म्हणजे आपल्या इन्कमचा सोर्सच, आपली कमाईच फक्त सोशल मीडियावर, असं करता येतं का? हो, निश्चितच। जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुम्ही फुल टाइम त्या सोशल मीडियाला देता, कारण याच्यामध्ये हा अल्गोरिदमच असा आहे की याच्यामध्ये तुम्ही गॅप नाही टाकू शकत। एकदा गॅप टाकला तर तुम्ही खूप बॅकफुटला पडता आणि हे कुटुंब तसंच होतं। हे सोशल मीडियावरती खूप मोठं झालं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने मोठं झालं होतं। म्हणजे ते समाजामध्ये इतरांना ते खरंच काय म्हणतात त्याला, ते अभिमानास्पद गोष्ट आहे किंवा यांचा आपण एक काय म्हणतात त्याला, एक हे डोळ्यासमोर ठेवून आपणही त्याच्यामध्ये उतरायला हवं, असं एक मोटिवेशन होतं ते इतरांसाठी। बर, साधारण म्हणजे अशा प्रकारचे आता तुमचे फॉलोअर्स आहेत, या जोडप्याचे सुद्धा लाखो फॉलोअर्स होते, साधारण इन्कम काय असतो यामध्ये? फुल टाइम इन्फ्लुएन्सर ज्यावेळेला तुम्ही बनता, डेली कंटेंट तुमचा असतो, साधारण इन्कम काय असतो? साधारण म्हटला तर निश्चितच एका चांगल्या ऑफिसरचा पगार तुम्ही याच्यामध्ये कमवू शकता आणि त्यात जर तुमचा कंटेंट अदर ब्रँड्सना जर आवडला तर तुम्ही म्हणजे एका क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये कमाई करू शकता।
बर, या दोघांची काय चूक झाली असेल असं तुम्हाला वाटतं प्रथमदर्शनी? कुठला नियम प्रथम त्यांनी दर्शनी डावलला मुळात असावा? मला हे ऍक्सेप्टच करू शकत नाहीये की यांच्याकडून काहीतरी चूक होईल. हम्म, पण म्हणजे मी इमॅजिनच करू शकत नाही की मेटानं अकाउंट सस्पेंड केले ठीक आहे, काहीतरी रिझन असेल त्याला, हम्म. पण रिकव्हर साठी किंवा माझं म्हणणं मांडण्यासाठी मला काहीतरी ऑप्शन्स त्यांनी द्यायला हवं होतं. तो ऑप्शन सुद्धा त्यांना काहीतरी दिला नाहीये, हे सुद्धा मला ऐकायला येतंय. बर, आता माहिती माझ्याकडे कन्फर्म नाहीये, पण अशी एक चर्चा कानावर येते की एका ईमेल ॲड्रेसवरनं अनेक अकाउंट्स ओपन झालेले होते आणि त्यापैकी एक खातं त्यांचं कदाचित रिपोर्ट झालं म्हणून हे झालं असावं. तर असं काही होतं का, किंवा त्याला रिकव्हरीचे काही चान्सेस असतात का? रिकव्हरीचे चान्सेस ऑलमोस्ट बऱ्याचदा येतात. माझं सुद्धा एक अकाउंट हॅक झालं होतं, पण ते हॅक झालं होतं, मेटाने बंद नव्हतं केलं. ते रिकव्हर मला करण्यासाठी मी 2-3 महिने प्रयत्न केले, पण ते झाले नाही. पण बऱ्याच जणांचे रिकव्हर झालेले आहेत. आणि यांना ऑप्शनच दिलेलं नाही की तुम्ही काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी किंवा तुमचे मत सांगा आम्हाला की तुम्ही असं का केलं, की असं काहीच दिलेलं नाहीये. आणि एकाच अकाउंटवरून जर अशा काही गोष्टी असतील तर माझे सुद्धा 2 ते 3 अकाउंट आहेत, युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टा. मला हे तिन्ही सुद्धा माझे एकाच मेल आयडी वरती आहेत. तर मला सुद्धा ते चेंज करावे लागतील कदाचित. बर, असं काही होतं का की इंस्टाग्रामचे 1-2 अकाउंट किंवा मल्टिपल अकाउंट एकाच ईमेल ॲड्रेसवरनं आणि ते रिपोर्ट होऊ शकतात, असं काही होतं? मी नाही, हे इंस्टाग्राम फक्त आता उदाहरण दिलंय. तुम्ही सांगितल्या पद्धतीनं म्हटलं तर हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे. म्हणजे मी स्वतः सांगितलं ना तुम्हाला, माझे पण एकाच मेल आयडी वरती 3 ते 4 अकाउंट आहेत. बर, म्हणजे फेसबुक सुद्धा आहे, युट्यूब सुद्धा आहे. आता इन्स्टाचे माझे 2 अकाउंट एका मेल आयडी वरती आहेत. बर, पण म्हणजे असं जर रिपोर्ट करून एखाद्याचं अकाउंट सस्पेंड होणार असेल, रिकव्हरीचे काही रिपोर्ट चान्सेस करून नाही? नाही होत. रिपोर्ट करून कसं होतं, रिपोर्ट तुम्ही 1, 2, 4, 10, 50, 100 लोकांनी जर रिपोर्ट केलं तर काहीच फरक नाही पडत. बर, हजारो लाखोंच्या संख्येनं त्याच्यावरती रिपोर्ट पडावे लागतात. म्हणजे त्यांना कळतं मेटाला की इथं काहीतरी चुकीचं घडते किंवा काहीतरी बर. फ्रॉड होतोय किंवा काहीतरी अशा गोष्टी आहेत. आणि ज्या त्यांच्या निदर्शनास येतात त्यावेळेला फेसबुक कडून ही ऍक्शन घेतली जाते. पण सोशल मीडियावर असं गँगअप करता येतं का? सोशल मीडियावर असं गँगअप करता येतं का म्हणजे सांगणं अवघड आहे, कारण मी कधी तो प्रयत्न नाही केला. धन्यवाद धनंजय, तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे हे अकाउंट नेमकं सस्पेंड कशामुळे झालं याची अजून खात्रीलायक माहिती जरी आलेली नसली तरी सध्या तरी प्रिसिकाच्या नावाने असलेले वेदपाठक जोडप्याचे सगळेच्या सगळे अकाउंट सस्पेंड झालेले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेंट तयार करतोय. प्रिसिकाचं या सगळ्यावरती स्पष्टीकरण आलंय. आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलेलं नाही. सर्व गाईडलाईन्स फॉलो करून सुद्धा आमचे सर्व अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहेत. अकाउंट सस्पेंड करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आमच्या जीवाला धोका झाल्यास मेटा जबाबदार आहे. सस्पेन्शन नंतर या जोडप्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचं प्रिसिका हे सोशल मीडियावरचे सगळे अकाउंट्स हे अचानक सस्पेंड करण्यात आलेले आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरचे त्यांचे अकाउंट्स अचानक सस्पेंड झालेले आहेत.